कागलच्या तलावातील अतिशय नयनरम्य धबधब्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला। कागलमधील व्ही.ए. घाटगे पर्यटन व नौकानयन केंद्रामधील या कासव धबधब्याचं एकूण सौंदर्य आणि सुशोभीकरण पाहून मुख्यमंत्र्यांसह उपस्थित सर्वच खुश झाले, कारण ही संकल्पनाच त्यांना प्रचंड आवडली। दुबईचा म्युझिकल फाउंटचा शो आपण पाहतोय, असंच ही कल्पना होती। त्यामुळे या पाम ट्रीची संकल्पना अतिशय चांगला झाल्यामुळं मुख्यमंत्री तर खुश झालेच। एकूणच मुख्यमंत्र्यांनी अंधार झाल्यानंतरच या कार्यक्रमाला यावं असा आग्रह वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी धरला होता। त्यानुसार ते अंधार झाल्यावर आले। फक्त 20 मिनिटाचा वेळ या कार्यक्रमासाठी दिला होता, पण एकूणच तिथलं सौंदर्य पाहून मुख्यमंत्री तब्बल 1 तास या परिसरात होते। तिथलं एकूण सगळं वातावरण अतिशय चांगलं होतं। त्यामुळं 10 वाजता ते परत विमानानं जाणार होते, पण 1 तास वेळ वाढवून 11 वाजता विमानानं मुंबईला रवाना झाले। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी आपण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबतच असल्याचं सिद्ध केले, कारण गेले काही दिवस भाजप आणि राष्ट्रवादी यामधलं अंतर वाढत होतं। कारण जिल्हा परिषद निवडणूक, अध्यक्षपद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अंतर वाढत असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र योग्य संदेश दिला आहे की आपण सगळे एक आहोत। मंत्री मुश्रीफ यांनी ज्या पद्धतीनं कागलचा विकास केला आहे किंवा वेगळे प्रयोग राबवत आहेत ते अतिशय चांगले आहेत, या शब्दात त्यांनी कौतुक केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी मुश्रीफ यांचं कौतुक करत असताना, त्यांच्या पाठीवर थाप मारत असताना त्यांच्या चांगल्या कामाला पाठिंबाही दिलेला आहे। या कासव धबधब्याचा लोकार्पण सोहळा, या सोहळाप्रसंगी अनेक नेते उपस्थित होते। त्यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, याशिवाय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजी पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, गोकुळचे चेअरमन नावीद मुश्रीफ यांच्यासह अनेक नेते होते। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी दिलेला वेळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कामाचं केलेलं कौतुक हे सारं पाहता यापुढं महायुतीत आता वाद होणार नाही। राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातला दुरावा कमी होणार हे मात्र स्पष्ट झालेलं आहे।